फ्रेंड्स, मी सोनल फिक्स अँड टिप्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जॉमेट्री, लाईन्स, रेक्टँगल, स्क्वेअर अँड सर्कल्स. ओके, तर आता जॉमेट्रीमध्ये लाईन कशी असते? जॉमेट्रीमध्ये लाईन ही अशी असते. ओके, हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे स्ट्रेट लाईन, ही झाली हॉरिझॉन्टल लाईन. स्लांट लाईन म्हणजे तिरकी लाईन. ही आपण अशी तिरकी लाईन काढतो ना, अशी घर बनवायला, अशी, त्याला म्हणतात स्लांट लाईन. व्हर्टिकल लाईन ही अपोजिट असते हॉरिझॉन्टलच्या. ही कशी स्लिप आहे, मग ही उभी अशी, ही झाली व्हर्टिकल लाईन, याला म्हणतात व्हर्टिकल लाईन. कर म्हणजे वाकडी तिकडी, अशी किंवा अशी, ह्याला म्हणतात कर. किती पण कर असलेली लाईन ही कर्व लाईन. पुढे आहे ट्रायंगल म्हणजे काय? ट्राय अँगल म्हणजे 3 अँगल, 3 साईड्स, 3 अँगल आणि 3 वर्टाइट्स. मग ट्रायंगल कसा असतो? 3 साईड असतात त्याला. ओके, 1, 2 आणि ही तिसरी, 3 अँगल आणि 3 वर्टाइट्स. ओके, आता रेक्टँगल हा कसा असतो? 4 साईड्स, 4 अँगल, अपोजिट साईड्स आर सेम. म्हणजे कसा असतो हा रेक्टँगल? हे बघा, त्याच्या अपोजिट साईड्स आर सेम असतात. फळा असतो ना आपला ब्लॅकबोर्ड, तो, हे अपोजिट साईड्स आहेत, या सेम असतात. ह्या 4 अँगल आणि ह्या 4 साईड्स, हा झाला रेक्टँगल. आता स्क्वेअर हा कसा असतो? 4 साईड्स, 4 अँगल आणि त्याच्या सगळ्या साईड्स ह्या सेम असतात. हे जसं आहे ना, ह्याचं कसं 2 साईड सेम आहेत, पण स्क्वेअरच्या 4 साईड्स सेम असतात. हे झाला स्क्वेअर. ओके, आता आपण सगळ्यात लास्टला बघणार आहोत सर्कलला काय असतं? काहीच नसतं, त्यामुळे तो सर्कल असतो. 0 अँगल्स असतात आणि 0 साईड असतात. ओके, हा झाला सर्कल. एक पण अँगल नाही, एक पण साईड नाही, सर्कल. ओके, काय बघितलं आज आपण? जॉमेट्री बघितली. जॉमेट्रीमध्ये लाईन कशी असते? अशी लाईन असते. हॉरिझॉन्टल म्हणजे स्लिप, आडवी लाईन. स्लांट लाईन म्हणजे तिरकी लाईन. व्हर्टिकल लाईन म्हणजे उभी लाईन. कर्व लाईन म्हणजे ती एकदम वाकडी तिकडी असते. ट्रायंगल म्हणजे 3 साईड, 3 अँगल. ओके, हे झाले ट्रायंगल. रेक्टँगल 4 साईड आणि त्याच्या अपोजिट साईड हे सेम असतात. स्क्वेअरमध्ये सगळ्या साईड सेम असतात. ओके, सर्कल त्याला एक पण अँगल नसतो, एक पण साईड नसते, त्यामुळे तो सर्कल असतो. आपली बँगल असते ना, त्या शेपचा हा सर्कल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ट्रिक्स अँड टिप्स चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.